मी माझ्या मित्राची गाडीचे चेचे नंबर व्हेरिफिकेशनसाठी RTOला गेला असता मी मॅडमने सांगितलं की बाबा मला चेचे नंबर दाखव. मी चेचे नंबर दाखवला. इंजन नंबर दाखव. इंजन नंबर दाखवला. मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणणे मला इंजन नंबरच पाहिजे. मला मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झालेल्या नवी गाडी आहे. त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले 500 रुपये. पैसे मागितल्यानंतर मी नंतर म्हणे 500ने मला 1000 लागन. म्हटलं मॅडम असं नाही मॅडम एवढे पैसे देत नाही. म्हटलं मॅडम माझ्या मित्राची गाडी आहे. आणि मॅडमने मला एक तोंडात 2 थापडा मारल्या आणि एक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खाली याच्यावर एक गुप्त अंगावर एक लात मारली मॅडमनी आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतला आहे. आता मला बदला घेण्याची गरज नाही. आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्यासोबत झालं साहेब. मी तिथं पासिंग करत असताना मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे 2000 रुपये दे. मी नकार दिला. त्यामुळे त्या मॅडमनं मला त्यावेळेस बी शिवेगाळ केली असता तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली तुम्ही पोलिसात दाखल केलेली साहेब. मी या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार साहेबांना स्वतः व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि केवलसिंग ठाकूर या मागच्या 1-2 महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली होती साहेब. व्हिडिओ क्लिप मॅडमनं तो बदला माझ्यावर घेतला आहे की आता तुझ्यावर मी केव्हा याच्या अगोदर मॅडमनं असं सांगितलं की मी केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेण्याशिवाय राहणार नाही. नाव काय मॅडमचं नाव राजश्री चौधरी म्हणून आहे. काय मागणी आता त्याची मागणी काय आहे की मी तुमची काय मागणी आता माझी मागणी अशी आहे साहेब की माझ्या जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये. मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतं बाईनं माझ्यावर हात उचलायला नव्हता पाहिजे. तरी मॅडमनं पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही. 353 माझ्या आवारातामध्ये तू काम करतोय तुझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमनं स्वतः सांगितलं. आता काय मागणी केली? आता माझी मागणी अशी साहेब मला न्याय मिळाला पाहिजे. माझी मॅडमनं स्वतः माफी मागायला पाहिजे की बा याच्यानंतर हा प्रकार कोणासोबत घडू नये. कारवाई झाली पाहिजे. याच्यानंतर संजीव गायकवाड यांनी हा जो मागचा विषय झाला होता परिवहन मंत्र्याला फोन लावून साहेबाचे 2 शब्द बोलून हा मागचा जो प्रकरण मॅडमनं आपसात केलं होतं साहेब. तरी मॅडम स्वतः संजीव भाऊनी एवढं मोठं काम चांगलं केलं साहेब की बा चला ठीक आहे बा असं याच्यानंतर होऊ नये. आमचे मुंगळे साहेब जिल्हाध्यक्ष वाहतूक सेनेचे त्यांनी तिथं येऊन ऑफिसला मी स्वतः तिथं हात जोडले की ठीक आहे मॅडम याच्यानंतर माझ्याकडून काही गोष्टी घडणार नाही आणि माझ्याकडून आयुष्यात बी हा विषय होणार नाही. तरी मॅडमनं माझ्याकडून हा बदला घेतलेला आहे साहेब. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.